एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही गाईज? वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग गाईज. तर आज बेसिकली डे 4 या डे 5 आहे जे मी कंटिन्यू व्लॉग टाकतीये. आणि ऊन आज आलं नाहीये. मी अंधारात बसले. जर मी लाईट वगैरे चालू केली ना तर घरी सर्व उठून जातील, म्हणून मी लाईट ऑन नाही केली आहे. आणि सकाळी सकाळी चाय घेऊन बसली आहे आणि मी एकटीच चाय पिते आज, कारण की आज गिन्नीच्या पप्पाला चाय साठी उठले नाही आहेत ते. तर गाईज, गिन्नीचे पप्पा चायसाठी नाही उठलेत आणि मी एकटीच आज चाय घेते. आज माझा फास्ट आहे म्हणून मी काहीच काय बोलतात, काहीच खात नाहीये. हे बघा चाय माझी मस्त कडक चाय, गरमागरम चाय सकाळी सकाळी. आणि अर्पिता गेली आहे आंघोळीला. तिचा ट्युशनचा टाइम होत आहे आज. लास्ट वेनसडेला ती गेली होती स्कूलला आणि त्याच्यापासून ती घरीच होती. तर आज स्कूलला चालली आहे. तिचा वर्क पेंडिंग होता तर तेही तिने कम्प्लीट केलंय. थोडाफार इनकम्प्लीट आहे तर ती करेल हळूहळू. बेसिकली ती एवढी 4-6 दिवस का नव्हती गेली, कारण तिचं ऑपरेशन झाला होता म्हणून ती गेली नव्हती. सो गाईज, आज त्याची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि लेट सी पूर्ण दिवसात मी काय काय करते. सो मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. आणि आज अर्पिताची जे ऑपरेशनची जे स्टोरी आहे, रिझन आहे, काय झालं, कसं काय झालं. सो आज फास्ट आहे तर केस धुवून घेईन आणि ऑइलिंग करून घेणार आणि वॉश करून घेईन, हेअर वॉश करीन. आज मला काही जास्त बनवायचं नाही आहे, फक्त फ्रीजमध्ये थोडे साबुदाणे भिजून ठेवलेले तर त्याचे मी साबुदाणे वडे बनवणार. आणि आणि काय, अर्पिताला पिझ्झाचा बेस तिने रात्री घेऊन आली आहे. तिला पिझ्झा खायचा होता पण मी तिच्यासाठी रात्री पिझ्झा नाही बनवला. आणि मी रात्री तिला प्रॉमिस केला की मी तुला मॉर्निंगला बनवून देणार, तर मला ते बनवावं लागणार, नाही तर ती खूप रडणार. मग मला तो एक पिझ्झा बनवावा लागेल. मग मी एक तिच्यासाठी बनवून ठेवते आणि टिफिनला बघू साबुदाणे वडेच देईन तिला. आणि जेवण नाही बनवणार आहे आज, कारण की जर बनवला तर पडून राहणार, तर जेवण नाही बनवणार आज. सर्व काय आवडते तिथं. भांडे घासून झालेले आहेत. हा बिस्तारा मला लावायचा आहे, ते कपडे घडी करायचे, इकडले कपडे घडी करायचे, हे सर्व. पिझ्झा पिझ्झा अर्धा अर्धा खाऊ. सो हे एव्हरीवन, तर कसे आहात गाईज? आत्ता जस्ट जेवण आली आणि इथं सर्व आवराआवरी करतोय. 11:15 वाजलेत. मी काय व्लॉग अपलोड केला नाहीये. कारण की उपवास सोड, हे कर ते कर, त्याच्यामध्ये एवढा वेळ निघून जातो की काय करायला नाही जमलं. तर आज अर्पिताचं ऑपरेशन बद्दल बोलणार होतो. का झालं, कसं झालं, काय केलं, किती काय झालं. तर गाईज, काय झालं होतं, ती अर्पितानी सांगितलं होतं की तिला इथं याच्या आतमधल्या साईडला इथं तिला असं बबल आला होता, म्हणजे अशी फोडी आली होती, जसं तोंड येते तसं. सो जसं तोंड येतो ना तसं तिला फोडी आली होती. तर तिने मला सांगितलं की मम्मा इथं फोडी आली म्हणून. तर मला असं वाटलं की ते माउथ अल्सर असणार. अल्सर असणार म्हणून मी तेवढं म्हटलं काय नाही बेटा, होऊन जाईल नेट, जेल वगैरे लाव. तर तर 1 महिना झाला, 2 महिना झाला, म्हणजे ऑलरेडी तिने मला खूप उशिरा सांगितलं आणि त्याच्यात मी पण वेळ घेतला, ते माझं चुकलं. आणि मग कसं झालं, मग आम्ही ना, हा 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 बघ जा माऊलीभूत, माऊलीभूत. हा, तर कसं झालं, मग त्याच्यामध्ये मी पण टाइम घेतला आणि मग जरा ते असं वाटलं की नाही यार, आता हिला दाखवायलाच पाहिजे. तर आम्ही आमच्या डॉक्टरकडे गेलो जिथं आम्ही नेहमी जातो. तर तिथं गेल्यावरती त्यांनी बघताच सांगितलं, अरे यार, बोलतो याचं ऑपरेशन करावं लागलं. आणि मी एकदम म्हणजे हे झाली की ऑपरेशन कसं करावं लागेल, एवढीशी गोष्ट, आणि माउथ अल्सर आहे. पण ते मला बोलले की ते सिस्ट म्हणून काहीतरी असते.
सिस्ट असते तर ते उद्भवतो इथं. समजा कुठल्याही मुलांनी असं पेन्सिल लावलं किंवा ब्रशने जोरात केलं आणि दात वगैरे लागलं किंवा काय ना, तर ते असं सिस्ट तयार होते. ते सर्वांना असतं पण ते हर एकाला बाहेर नाही निघत. हर एकाला तशी फोडी नाही होत, पण होते. आणि जर ती झाली ना तर मग त्याला डायरेक्ट ऑपरेशन करून काढावं लागतं. असं पण नाही की त्याला तुम्ही टिच करणार आणि मग त्याच्यानंतर सर्व घाण वगैरे काढून क्लीन करणार, असं नाही. त्याला प्रॉपर तिला ते काढावं लागते. तर तिला पण ते टाके वगैरे लागले होते. तर डॉक्टर, आम्ही तर पूर्ण हातपाय ढिल्लेच झाले होते ज्या आणि वेळेस. त्याने एक टिश्यूवर आणून आहे ना, जे ते काढलेलं ना, ते ह्यांना दाखवलं. हा, आणि मग ते त्यांनी जे डॉक्टरनी ते काढला ना तो सिस्ट, मग तिने ना असं कॉटन मध्ये दाखवला. हा, तर तो एवढा एवढा होता. ह्याच्याने ब्रश वगैरे केल्याने म्हणजे जोरात किंवा काही लागलं तर ते असं उद्भवतं. तो हरेकाला नाही होत. तर तिचा टाका क्लीन झाला. आता ते टाके सर्व निघालेत. आजच सर्व निघालेत विरघळून. हा, आज खात होते ना मी, तेव्हाच निघाले. तेव्हा रिसेस नंतर पूर्ण विरघळले. तर तसंच तर ते टाके विरघळून गेले. आणि खरंच मला वाटलं असंच काहीतरी असेल, म्हणजे असं काही असते हे आम्हाला माहीतच नव्हता. पण झालं. आम्ही तिचं ऑपरेशन करायला गेलो ऍक्च्युली. तर तुला कसं वाटतंय? एसी कमी करू का? मला तर खूप भीती वाटते. तुला कसं वाटतंय? सांभाळून घेशील ना? बघ इथं, खरं रडणार नाही ना? बघू. आता मला पण नाही माहित रडू की नाही, कारण की मला एक्सपिरियन्स आहे की इंजेक्शनचा. लहानपणीपासून घेत आले मी इंजेक्शन. शाणे, कधी घेतलं ग लहानपणी इंजेक्शन? लहानपणी तुम्ही इंजेक्शनच्या सेंटर वरती नाही घेऊन गेलते मला. अरे तर तेव्हाच वेगळं तेव्हा होतं. पण तुम्ही बोललेले की चल तुला औषध देईन, मी इंजेक्शन लावेन, आणि मला लावून घेतलं तुम्ही पण मांडीवर. तस इथे बघ, नाश्ता केली ना व्यवस्थित? आता एक चॉकलेट देते, घेऊन खा व्यवस्थित. अरे पप्पा. आणि मग जाऊ आपण. कुठे आहेस? आता आम्ही पोचणार आहोत. आता एक पाऊस पण आलाय. श्रीजी सॉलिटर घेतली ना? इथं आम्ही पप्पा तर जास्त घाबरलेले आहेत, है ना? नाही आलो. नाही. वही तो है ना। एक तो पहला ही मेरा है, खुद का आईडी टर्मिनेट हो चुका है, वो भी फॉल्स कमिटमेंट में नहीं, ट्रू कमिटमेंट में क्यों किया। 70% चार्जेस वगैरह अपन देते ही है ना कस्टमर को, तो भी उसमें हो गया है। तो भी अप्रूवल लेके अब मेरा आईडी बन सकता है रिटर्न। हाँ वही तो मैं बोल रहा हूँ ना, तो मेरा हाँ उसको जो है शायद मंगेश सर थे तभी वो। ठीक आहे, तुझं ते ठीक आहे? पेन आहे का? आरामात खाते ना? लास्ट वेनसडेला ऑपरेशन करायला गेलतो आणि काय नाही, अर्ध्या तासात ऑपरेशन झाला. ती बाहेर आली. पण मी तिला 4-5 दिवसाची सुट्टी ह्या करता करवली, ट्युशनची आणि स्कूलची पण. का? कारण कधी कोणाचा धक्का लागू नये. हे तोंड आहे, हे सर्व एकत्रच जॉईंट असते, तर याचा इफेक्ट इथे पण पडणार, तर ताण यायला नको म्हणून मी तिला सुट्टी करवली. डॉक्टर मला बोलले, बाबा ही ऑपरेशन, कारण की हिला तो इंजेक्शन द्यायलाच ही एवढी घाबरत होती, तर म्हटलं ही कशी ऑपरेशन करणार.
पण काय नाही, तिने केलं व्यवस्थित ऑपरेशन आणि डॉक्टर मला बोलले तिने खूप चांगल्याने कोऑपरेट केलं. झालं ऑपरेशन फायनली तिचा. आता ती नीट आहे, टाके पण खुललेले आहेत, आता विरघळले. फक्त विरघडले. आता ती स्वतःची केअर करेन आणि ते ओके करेन, है ना. ते जुली येते ना लोकांना, तर मग ते असं असं करून आहे ना, तर मग ते झालं मला डॉक्टरने. हा, तर हे असं असं लिप्स मध्ये जे पोरं घेतात ना, असं असं करतात, तर ते नाही करायला पाहिजे. असं करतात ते, तर असं पूर्ण खेस. हा, असं असं ते नाही करायला पाहिजे. त्याच्याने मग हे असे परिणाम होतात. ऍक्च्युली हिला अशी सवय नाही आहे, पण होऊ शकते काही चुकून काही झालं असेल तर माहित नाहीये. पण ठीक आहे, ते तिचं ऑपरेशन झालं, आता ती ठीक आहे. आणि आजच स्कूलला गेली होती. आज सर्व पेंडिंग काम तिने पूर्ण केलेलं आहे. नाही, थोडस बाकी. सो ती स्कूलला गेली होती, झालं सर्व ओके. तर अशी होती सिस्टची स्टोरी. लाईक करो, जॉईन कर, जॉईन कर. टाके विरघडले नाही तर असं बघितलं नको ती सोचू. किती छान आहे. तर गाईज असा होता आजचा आपला व्लॉग. उपास पण सोडून झालेला आहे, सर्व काही झालंय. आता माझं 11 वाजता कुठं व्लॉग अपलोड करू, पण मी विचार करते की करून टाकू अपलोड. पण बघू, खूप उशीर होऊन जातो. नुसतं असं होतं ना की सकाळी जेवण बनवा, नाश्ता बनवा, संध्याकाळी ते करा, बाहेरून कामं करून या. तर माझे व्हिडिओजच एडिटिंग होत नाही, काय नाही होत. मला म्हणजे मला असं वाटतं की माझं जीवन फक्त दुसऱ्यांसाठी आहे, स्वतःसाठी नाहीये. पण ठीक आहे, काही नाही. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतेय, कालच्या व्लॉग मध्ये माझे 2 सबस्क्रायबर वाढले, व्लॉग मध्ये, जे कधीच नाही वाढले. हा थांब. तर 2 सबस्क्रायबर वाढले व्लॉग मुळे. मी खूप 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 हॅपी आहे यार. चला गाईज, आता मी काय म्हणते, आता माझ्याकडे व्लॉग मध्ये दाखवायला काही नाहीये. सो गाईज स्टे ट्यून. मी गाईज मला व्लॉग पण शांतीने एंड करून देत नाहीये गाईज. सो चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. Thank you so much for watching. Bye.